आज आपण बघणार आहोत अंडा दम बिर्याणी। तर अंडा दम बिर्याणी म्हटलं की फारच किचकट आणि जास्त वेळ खाणारी असं प्रत्येकाचं समज आहे। पण असं काही नाही आहे। अगदी कमी वेळात अगदी साधी सोपी रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि अगदी घरगुती तांदळापासून तयार केलेली ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। तर सर्वात आधी आपल्याला अशा प्रकारे कांद्याचे काप करून अगदी गरम तेलामध्ये यांना सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे। तर इथं बघू शकता तुम्ही कांद्याचा कलर असा छान चेंज झालेला आहे आणि आपल्याला ते अशा प्रकारे तळून घ्यायचे आहे। नंतर इथं मी अंडी उकडून यांना अशा प्रकारे काप करून यांना आपल्याला तळून घ्यायची आहे। नंतर त्यामध्ये मी अर्धा चम्मच हळद टाकून आपल्याला सर्व अंडी अशा प्रकारे तेलामध्ये तळून घेणार आहे। तर अशा प्रकारे आपल्याला सर्वच अंडी तळून घ्यायची आहे। चला तर मग इथं सर्वच अंडी अशा प्रकारे मी तळून घेतलेली आहे। नंतर आपल्याला मसाला तयार करण्यासाठी मी तळलेल्या अंड्यांचा तेल वापर करत आहे। आपल्याला ह्या तेलामध्ये हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा आणि अद्रक लसूण याचं वाटण। तर अशा प्रकारे इथं मी फक्त अद्रक लसूण याचं वाटण करून यामध्ये जवळपास 1 ते 1.5 चम्मच हे वाटण टाकून आपल्याला अगदी 2 ते 3 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये गरम मसाला आणि बिर्याणी मसाला हे दोन्ही मसाले मी टाकून घेतले आहे। अगदी 2 ते 3 मिनिटं पुन्हा परतून घेतल्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे हळद, तिखट, एक बारीक चिरलेला टोमॅटो आणि आपण जे वाटण केलेलं होतं त्याचं उरलेलं पाणी। तर अशा प्रकारे आपल्याला अगदी 2 ते 3 मिनिटं हे सर्व मिश्रण छान परतून त्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ। तर अशा प्रकारे आपली ग्रेव्ही इथं छान तयार झालेली आहे। नंतर आपल्याला इथं टाकायचं आहे दही। तर दही टाकायच्या आधी छान दह्याला घोळणीने आपल्याला घोळून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला यामध्ये दही टाकायचं आहे। दही टाकल्यानंतर आपल्या ग्रेव्हीला थोडा पाणी सुटतो, त्यामुळे आपल्याला हे सर्व मिश्रण छान 5 ते 6 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। नंतर यामध्ये मी कोथिंबीर आणि तळलेला कांदा टाकून आपल्याला हे सर्व मिश्रण अगदी 2 ते 3 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे। नंतर यामध्ये आपण तळलेली अंडी अगदी 5 ते 6 मिनिटासाठी आपल्याला छान ह्या ग्रेव्हीमध्ये शिजवून घ्यायची आहे। आणि अशा प्रकारे इथं सर्वच अंडे घातल्यानंतर अगदी छान आपल्याला 2 ते 3 मिनिटं ही सर्व ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे। चला तर मग इथं आपली ग्रेव्ही तयार आहे, तोपर्यंत आपण भाताची तयारी करूया। तर एका मोठ्या गंजामध्ये मी इथं काही खडे मसाले त्यामध्ये टाकलेले आहे। हिरवी मिरची, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ। अशा प्रकारे पाण्याला उकळी आल्यानंतर आपण यामध्ये थोडा लिंबू पिळणार आहोत। लिंबू पिळल्यानंतर पाणी हा स्वच्छ होऊन जातो, पाण्याचा कलर असा एकदम चेंज होऊन जातो। नंतर यामध्ये मी टाकलेला आहे तांदूळ। तर तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून अगदी 10 ते 15 मिनिटासाठी भिजत ठेवून द्यायचे आहे। अशा प्रकारे इथं मी तांदूळ टाकल्यानंतर आपल्याला सर्व मिश्रण एकजीव करून हे तांदूळ शिजवून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे इथं आपला तांदूळ शिजत आलेला आहे, पण भात पूर्णपणे अजून शिजलेला नाही आहे, म्हणून आपण पुन्हा याला 2 ते 3 मिनिटं ठेवूया। तर इथं तुम्ही बघू शकता आपला भात तयार आहे। अगदी 80% इथं भात शिजला गेलेला आहे। नंतर मी अशा प्रकारे झाऱ्याच्या साहाय्याने सर्वच भात एका चाळणीमध्ये काढून घेणार आहे। चला तर मग आपण इथं बिर्याणीची लेयर करायसाठी घेऊया। इथं सर्वात आधी मी
एक पहिली लेयर ही भाताची टाकलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जर तुम्हाला अंड्याची ग्रेव्ही या पहिल्या लेअरमध्ये टाकायचं असेल ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. इथं मी भाताची लेअर टाकल्यानंतर आपण तयार केलेल्या अंड्याची ग्रेव्ही नंतर इथं अशा प्रकारे टाकून घ्यायची आहे. नंतर यामध्ये पुन्हा अशा प्रकारे थोडा भात टाकून आपल्याला लेअर पूर्ण अशा कवर करायची आहे. नंतर त्यामध्ये मी तळलेली कांदी आणि बारीक छान चिरलेला कोथिंबीर यामध्ये टाकून आपल्याला पुन्हा उरलेली अंड्याची लेअर यामध्ये टाकून घ्यायची आहे. अशा प्रकारे इथं सर्वच लेअर तयार आहे आणि सर्वात वरती मी थोडी ग्रेव्ही उरलेली होती ती ग्रेव्ही अशा प्रकारे टाकून त्यावर तळलेली कांदे, कोथिंबीर अशा प्रकारे आपल्याला टाकून घ्यायची आहे. आणि अगदी 5 ते 10 मिनटासाठी आपल्याला अगदी कमी गॅसवर अशा प्रकारे बिर्याणीला दम द्यायचा आहे. तर इथं मी गॅसवर अगदी कमी गॅसवर 5 ते 10 मिनटं बिर्याणीला दम दिला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मस्त अशी लुसलुसीत आणि सळसळीत अशी बिर्याणी तयार झालेली आहे. अगदी मऊ मोकळी आणि घरगुती तांदूळ असले तरी पण बिर्याणी ही छानच होतो. तर अशा प्रकारे इथं आपली मस्त अशी लुसलुसीत बिर्याणी तयार झाली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी.